तुम्ही पण आता बाहेर जाणार, जगासमोर जाणार, माझा खरा चेहरा जगासमोर आणणार. पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी खरं सांगायचंय. बरोबर आहे अप्पा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ती डेड बॉडी एका माणसाचीच आहे. म्हणजे त्या माणसाला तूच मारलेस? मी नाही मारला, पण मी नाही मारलं, मला मारावं लागलं. मारायचं नव्हतं आप्पा. मी जर त्याला मारलं नसतं तर त्या ठिकाणी मी असतो. त्याने मला मारलं असतं, माझी डेड बॉडी बघितली असते. मला माहिती तुमचा माझ्यावर विश्वास नाही. मी काय झालं सगळं पहिल्यापासून सांगतो आप्पा. 20 वर्षापूर्वी मी इथे पळून गेलो का नाही, तेव्हा कलकत्त्याला गेलो. मी अचानक घरी का आलो माहिती तुम्हाला? तिकडं माझा एक रूम पार्टनर होता. मला लय त्रास द्यायचा आप्पा. माझी पगार झाली की पैसे घ्यायचा, खंडणी मागतात त्याची मागायचा. मी घाबरून द्यायला लागलो, कुणीच नाही ना माझं तिकडं. मला एक दिवशी जाणवलं त्याला ना मला मारून टाकायचं होतं. गोपाळ म्हणून इथं यायचं होतं, आपल्या सगळी संपत्ती लाटायची होती. मला नाही सहज झाला आप्पा. मला तुम्हाला बघायचं होतं, आईला बघायचं होतं, आजीला बघायचं होतं, म्हणून मी इकडं आलो पळून. इथं आता देव माणूस झालो. टीव्हीवर बातम्या आल्या, ती कलकत्त्यापर्यंत बातमी गेली. त्याला कळलं देव माणूस आलाय, पैसे आले त्याच्याकडे. बाबा गेला पाहिजे भेटायला. तो आला भेटायला मला, रात्रीच असा आला नेमका. मला म्हणला चल पैसे दे. मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही. ठीक आहे पैसे बाबा भक्तांनी दान म्हणून दिलं. ते सांगू नको मला, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. मी म्हटलं अरे माझ्याकडे माझे पैसे, तिथं पाया पडतो मी तुझ्या, तू नको असं करू. त्याने ऐकलंच नाही. आपण 501 रुपये घे, तू जा परत गाडी काढतो. त्याने नाही, मला मारला, पाचक द्यायला लागला. शिवाच्या आकात त्याला वरडलो. मला काय सुद्धा सुधारत नव्हतं. वर बघितलं तू माझ्या आगावर आला, पुरावर मला सुधारत नव्हतं. श्वास कोणला माझं कळत नव्हतं काय. जिथपर्यंत आलं मी थुकलो त्याच्या तोंडावर. मला जरा बरं वाटलं, पण तो अजून चौथळला होता. मला म्हटला काय करायचं, मला एकोट्या आठ करायचं. परत माझ्या अंगावर त्याला मी बघितलं. म्हटलं काय गावतं का हाताला, जे हाताला गावलं ते धरलं आणि तोंडात मारला. असा माझ्या समोर तो माणूस तडपडायला लागला. डोक्यातनं असं भळा 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 रक्तलं बाहेर. मला काय करू सुधारणाच. चक्कर बिक्कर आल्यासारखं अस्वस्थ व्हायला लागलं. विजा चमकायला लागल्या. जागेवरती आलो. पोलिसांकडे जाऊ का? पोलिसांकडे गेलो तर म्हटलं सगळंच गेलं. तुमची इज्जत गावात सगळीकडे छेतू होईल. काय करू? मी सगळं निर्माण केलेलं आश्रम निघून जाईल. जे पैसे सगळं सरकार खाते जमवते. आत्या काय कराले? गोपाळ कुठे आहे? ते वरच्या खोलीत आहेत. नक्की कोणाचे पाय असतील ते? यांच्या गुरुचे तर नक्कीच नाहीत. खोटं बोलतायत ते. आई, अगं विभा, तू कशी काय इकडं? आणि मला का नाही काही बोललीस? आई अगं मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मला वाटलं आश्रमात येऊन जरा बरं वाटेल म्हणून इकडे आले. अगं पण मला सांगायचं नाहीस का? मी घेऊन आले असते तुला. एकटी कशी काय आली सांग बरं. अगं मला काही सुचतच नव्हतं म्हणून आले. पण तू इकडे कशी काय? अगं मी तुझ्यासाठीच आले, तुला शोधत होते. आणि गोपाळ बाबा नाही आहेत का तिकडं? ते जरा महत्त्वाच्या कामासाठी गेले, येतीलच. आता आई असताना गोपाळ बाबांना कसं सांगू? त्यांना सगळ्यांसमोर नाही सांगता येणार. त्यांना एकट्यातच भेटावं लागणार आहे. पण हे गोपाळ बाबा कधी येणार आहेत? कधीची वाट बघतीये मी. ईश्वराचं नामस्मरण असं चालू ठेवा. मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. महेंद्र सावंत आलाय कुडाळवरून. भेटतो तुम्हाला नंतर. हेच पाहिजे होतं मला. लय दिवसांनी पैशाची बंडलं बघतोय मी. अशीच जर बंडलं मला मिळत राहिली ना
तर ती घाण ठेवलेली जमीन बी सोडवीन मी आणि आणखी जमीन घेऊन टाकीन. वा 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 वा. अहो एवढं पैसे अहो काय आश्रमात चोरले बिरले का काय? अगं हळू बोल ना, बाहेर म्हातारी आहे. ती दिसत नसलं तर तिला ऐकून येतं. तिचे कान लई टवकारलेले असतात, मनातलं बोललेलं बी ऐकते ती. आणि तू इथं बोंबलत बसली. हा चुकलं. अहो पण मग एवढे पैसे तुम्हाला दिले कुणी? कुणी? धाकानं. हा, शेवटी आणलं की नाही गोपाळला माझ्या तावडीत बरोबर. हा, बाप आहे मी शेवटी. सौतावून त्याने दिले मला आणि आता ते तर राहणारे पोर. हाय का? काय सांगता बाई? बघू जरा. नाही म्हणजे मला काय म्हणायचं होतं. होय हो, गोपू कालपर्यंत काय म्हणत होता का या पैशांना हात लावायचं नाही, ही लोकांचे भक्ताचे पैसे आहेत. हा, आज कशी दिले? तुला प्रश्नाचं उत्तर पाहिजे का पैसा पाहिजे? पैसा. मग असले फालतू प्रश्न मला विचारायचे नाहीत. फक्त नोटा मोजायच्या. हा द्या मोस्ती. कशाला? याच्यातनं पैसे ढापायला? हाय का? आता तुमचा ना विश्वासच नाही बाई माझ्यावर. आपल्या दोघांची एक टीम आहे ना. होय, पण फक्त पैसे मिळवायला. आणि एकदा का पैसे मिळाले की त्याचं काय करायचं, ते कुठं ठेवायचे हे मी ठरवणार. त्यामुळे आता तू इथनं निघ. या पैशाचा मला बंदोबस्त करायचा. निघ. काय करावं बाई ह्या माणसाला. अहो ऐका बरं का, जेव्हा मला पैसे लागतील तेव्हा जर तुम्ही दिले नाही ना, मी जाऊन आत्यांना सांगल. काय?